राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 145 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार झाला होता। अध्याय क्रमांक 5 सुरू आहे आणि त्याच्यावरती असणाऱ्या ज्या ओव्या आहेत त्याचा विचार आपण करायला लागलो। श्लोक क्रमांक 24 आणि 25 याचा विचार चालू आहे। त्यातल्या 24 नंबरच्या श्लोकाचा विचार 140 नंबरच्या ओळीपर्यंत झाला होता आणि 25 नंबरचा श्लोकाचा विचार 141 नंबरपासून सुरू झालेला आहे। आपण काल 145 ओळीचा विचार केला होता आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर या गुरु शिष्यांच्या संवादाचा थोडासा विचार माऊलीने इथं मांडलेला आहे। तू स्तवनी रतशे तरी कथेची सेन करशे की निराळी बोल दे कशी सनागर परितो रसातिशयो मुकळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळे मंगळमुखा ऐसा गुरूंचा वाईला निवृत्ती दासाशी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका। हे वर्णन दोन्ही एक शिष्य आणि गुरूंच्या संवादाचं वर्णन केलेलं आहे। भगवान निवृत्तीनाथ आपल्या शिष्यांना ज्ञानदेवांना म्हणतात, तू संतांचं वर्णन करायला लागलास की तुला मूळ कथेची आठवण होत नाही आणि म्हणून तुला जाग करण्यासाठी थोडंसं बोलतोय म्हणतात ते, की तू आता रसाचा वाढलेला विकास थोडासा विकास कमी कर आणि गीता ग्रंथाचा अर्थाचा जो दिवा आहे तो प्रज्वलित कर आणि साधूंच्या हृदयारूपी मंदिरामध्ये मंगलाची पाठ कर, असं माऊलींना श्री गुरु बोलतात। आता माऊलींनी त्यावरती वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। 144 नंबरची ओवी आपण पाहिलेली आहे, 145 पाहिली। त्यामध्ये माऊली बोलतात, अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जी मग स्थिरावणे तेही तेची झाले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहची ब्रह्मसुखे मानू येईल। या त्या ओवींचा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता की आत्मप्रकाशामध्ये जो आपणच आपल्यामध्ये विश्वाला पाहतो आणि विश्वाला आपल्या विश्वामध्ये आपल्या स्वतःला पाहतो, तो जो आहे तो हा जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन माऊलीने केलेलं आहे। त्याचा देहसुद्धा ब्रह्मरूप होतो असं माऊली बोलतात। तो देहची परब्रह्मसुखे मानू येईल, त्याला मी देहाने देखील परब्रह्म मानतो असं माऊली बोललेले आहे। कारण अनंत सुखाच्या डोहामध्ये त्यांचं विवरण चालू आहे आणि आत्मप्रकाशामध्ये तो स्वतःला पाहतो। गदी माडगुळकरांचा एक सुंदर प्रसिद्ध अभंग आहे, रेकॉर्डेड अभंग आहे। त्यामध्ये म्हणतात ते की माऊलींचाच अभंग आहे तो, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। त्यामध्ये बोलतात, उजेडे राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान ज्ञानदेव असं वर्णन करतात। उजेडी राहिले उजेड होऊन हा शब्द त्यातला महत्त्वाचा आहे। परमपूज्य काकांनी सुद्धा या ओळीचा उल्लेख अनेक ठिकाणी अनेक प्रवचनामध्ये केलेला आहे। फार खोचक शब्द आहे, उजेडातच राहिले आणि स्वतः उजेड बनून। आणि इथं वर्णन करतात, आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे, आपल्याच प्रकाशामध्ये आपल्यालाच पाहणं हा एक विचार
हा जीवनमुक्त पुरुषांचा विचार यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे शुद्ध आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपण विश्व झालो असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून म्हणतात की जगाचा भास मावळला की आत्मप्रकाशामध्ये ते द्वैत जे असलेलं जे आहे, जगत सत्यत्वाची भ्रांती जी आहे, देह सत्यत्वाची भ्रांती जी आहे ती निघून जाते. विचार केला तर हा जो आत्मप्रकाश आहे तो लौकिक नाही असाही विचार आपण मागच्या चिंतनामध्ये केलेला होता. आता 146 नंबरची ओवी आहे, त्यामध्ये माऊली बोलतात, जे साचो करे परम ना ते अक्षर निश्चिम जिये गावीचे निष्काम अधिकारी ये. वर्णन कसं करतात बघा त्याचं. या आत्मतत्वाचं वर्णन करताना जे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत, साचोकारे. साचोकारे म्हणजे सात शब्दाचा अर्थ आहे खरे. साचोकारे म्हणजे खऱ्या अर्थानं परम श्रेष्ठ आहेत. ना ते अक्षर निश्चिम किंवा जे अविनाशी आहेत. अक्षर शब्दाचा अर्थ आहे ज्याचा विनाश अक्षर होत नाही. आणि अमर्याद म्हणजे निश्चिम आहेत. अक्षर निश्चिम जे गावीचे निष्काम अधिकारी आहे, त्या गावामध्ये त्या गावाला ज्याला गावाला जाणारे अधिकारी जे आहेत ते निरीच्छ आहेत. कोणत्या गावाला? ज्या गावामध्ये जे परमश्रेष्ठ असं तत्व राहतं, अविनाशीने अमर्याद आहे. आता वास्तविक वर्णन करताना फक्त दृष्टांताच्या रूपाने केलेलं आहे. गावाचा दृष्टांत दिला आहे. आत्मज्ञानाचा जो प्रदेश आहे त्या आत्मज्ञानाच्या प्रदेशामध्ये जे वावरणारे मुक्त पुरुष जे असतात हे निरीच्छ झालेले असतात. निरीच्छ असतात म्हणूनच मुक्त असतात. इच्छेनं आपण बांधलो जातो म्हणून इच्छा आपल्याला बांधून ठेवते. इच्छा संपली की आपण निरीच्छ होतो. निरीच्छ झालं की मुक्त होतो. म्हणून इथं म्हणतात अधिकारी कोण आहेत? जे निरीच्छ झाले ते. परमार्थ कुणाला कळतो आणि आतमध्ये अनुभवाला येतो? ज्यांच्या इच्छा हळूहळू संपुष्टात आल्यात त्यांना. अन्यथा इतर सगळ्या गोष्टी आहेत. सकामतेनं जेव्हा आपण भक्ती करतो, मागच्या एका विचारामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण कर्मयोगाचा विचार केलेला आहे. कर्मयोगामध्ये बोलताना सुद्धा निष्काम कर्मयोगाला जे महत्त्व दिले त्याचा अर्थच तो आहे की निरीच्छ होणं फार महत्त्वाचं आहे. अधिकारी शब्द वापरलाय माऊलीने. अधिकारी म्हणजे ते जे उत्तम पुरुष जे मानलेले आहेत, सर्वश्रेष्ठ जे आहेत तेच फक्त त्या परमार्थाचे अधिकारी आहेत, ज्यांनी हे अमर्याद, निस्सीम, अक्षर, परम असे शब्द वापरलेले आहेत आत्मसुखासाठी. म्हणजे आत्मानंदाचा अनुभव घेणारे जे असतात ते निरीच्छ झालेले असतात. खरोखर ते श्रेष्ठतम आहेत, क्षयरहित आहेत. क्षय अक्षर शब्दाचा अर्थ ज्याला क्षय नाही, तो ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर म्हणतात. अक्षर पुरुष, 2 पुरुषांचं वर्णन केलेलं आहे बघा पुढच्या अध्यायामध्ये. तर हा अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुष जो आहे, तर क्षर आणि अक्षर हे 2 शब्द जे आहेत ते क्षयरहित असणारं हे अमर्याद आहेत. आणि त्या गावात जाण्याचा अधिकारी कोण असेल तर तो निरीच्छ असायला पाहिजे. निरीच्छ शब्दाचा अर्थ आहे इच्छा संपुष्टात ज्यांच्या आलेल्या आहेत. कोणत्या इच्छा संपुष्टात आलेल्या आहेत? सर्व बाजूच्या. याचा अर्थ प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनुगतान, 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. त्यामध्ये म्हणतात सगळ्या प्रकारचा काम ज्यांचा नष्ट झालेला आहे, कामना ज्यांच्या संपलेल्या आहेत, इच्छा ज्यांच्या संपलेल्या आहेत, त्यांनाच या अमर्याद श्रेष्ठतम आणि क्षयरहित सुखाचा अनुभव येईल. आमचं सुख कसलं आहे? क्षय होणार आहे. क्षय म्हणजे नाशवंत सुख आहे. कारण आम्ही विषयाकडून सुख मागतो, त्यामुळे विषय नाशवंत, विषयापासून येणारं सुख सुद्धा क्षर होणारं आहे, क्षय होतो त्याचा. त्यामुळे ते नाशवंत आहे आणि म्हणून ते मर्यादित पण आहे. त्याला परिच्छिन्न शब्द वापरलेला आहे. आणि हे सुख जे आहे ना आत्मसुखाचं किंवा भगवंताचं सुख जे आहे अमर्याद आहे. आणि त्यामध्ये एकदा त्या सुखाचा अनुभव आला की दुसऱ्या सुखांना तो कमी लेखतो. त्यामुळे त्याची जगण्याबद्दलची, काम करण्याबद्दलची, कर्माबद्दलची, सगळ्याबद्दलची असंगता असते, असंग झालेला असतो आणि त्यामुळं निरीच्छ होतो. म्हणून इथे शब्द वापरतात माऊली, जे गावीचे निष्काम म्हणजे ज्यांचा काम गेलेला आहे, ज्यांची इच्छा गेलेली आहे. दोन्ही शब्द समान अर्थ आहेत, निष्काम आणि निरीच्छ. तर निरीच्छ झालेला जो आहे तोच या सुखाचा अधिकारी आहे, त्यालाच ते सुख प्राप्त होतं, अन्याला नाही. म्हणून तपाला, साधनेला आणि तितिक्षेला महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. याचं कारण ते आहे तप केलं पाहिजे. मग तप ते उपासनेतून होणार असू दे, ध्यानातून असू दे, तंत्वचिंतनातून असू दे, पण हे तप जेव्हा घडतं ना
घडतं ना तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला निष्कामता प्राप्त होत असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे निष्काम होणं म्हणजे अनुभवासाठी वासना शून्य व्हावंच लागतं. जर थोड्या का असताना वासना शिल्लक राहिल्या तर भगवंताचा अनुभव त्या ठिकाणी येत नाही. जो आत्मसुखाचा अनुभव, भगवंताचा अनुभव, संतांनी आत्मसुखाच्या ठिकाणी भगवंताला ठेवलेला आहे. विठ्ठल म्हणतात, राम म्हणतात, कृष्ण म्हणतात, वेदांत त्याला आत्मसुख म्हणतो. दोन्हींचा अर्थ एकच आहे. कोण त्याला विठ्ठल म्हणेल, कोण त्याला आत्मा म्हणेल, दोन्ही तेच आहे. तर अनुभवासाठी वासनाशून्य होणंच फार गरजेचं आहे. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ गयाची. सुंदर तुकडा आहे. त्यामध्ये विचार करण्यासारखा आहे की समूळ अज्ञानासहित ज्याची वासना निघून जाते, कुठल्याही प्रकारच्या इच्छा शिल्लक राहत नाही, त्यालाच ब्रह्मरसाची गोडी फावली. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. ज्याची वासना समूळ नाहीशी झालेली आहे त्यालाच ब्रह्मसुखाची गोडी प्राप्त होते. अन्याना ते करणार नाही. त्यामुळं इच्छेचा त्याग, इच्छाच निर्माण होऊ न देणं, ज्या आहेत त्या ज्या आहेत की ज्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या इच्छा आहेत त्या इच्छेचा इथे विचार केलेला नाही. ज्या इच्छा माझ्या नाशाला कारणीभूत आहेत आणि ज्या कधी फलद्रूप होतीलही नाही अशा काही इच्छा आहेत की ज्या नुसत्या आपल्या अंतःकरणाच्या पटलावरती रेंगाळत असतात कित्येक दिवसापासून, त्या इच्छेबद्दल माऊली बोलतात. तशा निरीच्छा पण झाल्याशिवाय, आपल्या अंतरंगातल्या इच्छा आणि निष्कामता आल्याशिवाय आपल्याला त्याची गोडी समजणार नाही. माऊलींची 6व्या अध्यायामध्ये फार तशीच उभी आहे बघा. हे असो तया बोलाची ताटे भरली, बोलाची ताटे भरली, वरी कैवल्य रसे ओगरली. ताट वाढलेले आहेत आणि त्यातलं पक्वान कुठलं आहे? कैवल्याचं. कैवल्याचं म्हणजे आत्मसुखाचं, मुक्तीचं पक्वान आहे. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. हे निष्कामालाच हे प्राप्त होतं. कुठलं? हे ताट कुणाला प्राप्त होतं? कैवल्य रसाचं. तर ते जे निष्काम झालेले आहेत त्या निष्कामाला अधिकारीच आहेत, त्या निष्काम साधकालाच ते प्राप्त होतात. म्हणून इच्छा ठेवणं आणि इच्छा त्यागणं म्हणजे इच्छेच्या त्यागामध्येच आपल्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त होते. आणि इच्छा पकडण्यामध्ये आणि इच्छेंचाच विचार करण्यामध्ये आत्मसुख दूर राहतं. ह्या दोन गोष्टी आहेत. त्यामुळे इच्छा संपवाव्याच लागतील आपल्याला. आणि संपवणं म्हणजे वासनारहित होणं. इच्छा नाही केली तर एखादी गोष्ट प्राप्त होतेच जी व्हायची आहे ती, आणि इच्छा केली तर प्राप्त होईल असा कुठल्याही प्रकारची खात्री देता येत नाही. आपल्या ह्या अनुभवातल्या दोन गोष्टी आहेत बरं का. किती इच्छा केल्या म्हणून सगळं मिळालं असं कधी झालंय काय बघा. सगळ्यांचं सगळं जर चाललं असतं व्यवस्थित तर अवघेची होती राजे, समर्थ म्हणतात. अवघेयांचे अवघे सजे तरी अवघेची होती राजे. सगळ्यांचं सगळंच जर बरोबर झालं असतं तर सगळेच राजे झाले असते ना. त्यामुळे काही राजे आणि काही प्रजा, काही प्रधान आणि काही मंत्रिमंडळ असायलाच पाहिजे ना. आणि हे राहण्यासाठी ही व्यवस्था जी आहे म्हणून इच्छा हळूहळू हळूहळू कमी करणं, आपली प्रापंचिक इच्छा ज्या आहेत त्या इच्छेंचा हळूहळू कमी करत आणणं हेच आपल्या सुखाचं एक गुरुकिल्ली आहे असं संत आपल्याला सांगतात. म्हणून माऊली म्हणतात जे गावीचे निष्काम अधिकारी आहे, म्हणजे वासना जी आहे ती अंतकरण म्हणील असेल आणि वासनेमुळे तर अनुभव येत नाही. म्हणून आपल्याला मल विक्षेप हे घालवावेच लागतात. त्याचं कारण ते आहे. आवरण नंतर श्रीगुरूंच्या कृपेनं, ईश्वराच्या कृपेनं ते जाईल, परंतु पहिला तरी आपल्यावरती जबाबदारी आहे की मल आणि विक्षेप घालवून चित्ताची शुद्धी करणं. आपण तयार तरी राहिलो पाहिजे ना. त्यामुळे इच्छा जितक्या जास्त तितका गदारोळ अंतःकरणामध्ये जास्त, तितक्या चिंता अधिक. इच्छा जास्त, चिंता अधिक, आणि या चिंतेमुळं तत्वाचं चिंतन घडत नाही. चिंतन केलं तर चिंता नाहीशा होतात, आणि चिंता करायला लागलो तर चिंतन करायला वेळच मिळत नाही. कधी चिंतन करणार सांगा बघू तत्वाचं म्हणजे आत्मतत्वाचं, भगवंताचं चिंतन नामाच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे जे आपण करतो. जर चिंतेमध्ये, वासनेमध्ये, इच्छेमध्ये आपण जर व्यस्त असू तर आपल्याला हे चिंतन करायला वेळ मिळत नाही. कारण आपलं चित्त तसं पुरेसं रिकामं झालेलं नसतं.
पुढे चित्ताबद्दलची माहिती आलेलीच आहे पुढच्या काही ओव्यामधून. चित्त रिकामं झाल्याशिवाय रामकृष्ण हरी व्यवस्थित म्हणता येत नाही. आणि चित्त इच्छेनं जेव्हा व्याकुळ असतं, काहीतरी इच्छा प्राप्त करण्यासाठी तळमळत असतं, त्यावेळी नाम व्यवस्थित होत नाही, तत्वाचं चिंतन आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे क्षीण कल्मषा शब्द एक वापरलेला आहे ह्याच्यामध्ये, की क्षीण कल्मषा लभंते ब्रह्मनिर्वाणम मृषया क्षीण कल्मषः असा श्लोक आहे मूळचा, त्यावरच्या ओव्या आपण बघायला लागलो. तो क्षीण कल्मषा शब्दाचा अर्थ आहे की ज्याची पापं काय झालेली असतात, नाहीशी झालेली असतात, म्हणजे तो पापातून मुक्त झालेला असतो आणि ज्याच्या चित्ताचा निग्रह झालेला असतो आणि पापे क्षीण झालेली असतात, त्यालाच हे ब्रह्मतत्वाचा अनुभव येऊ शकतो. आणि त्या अनुभवासाठी मल विक्षेप आवरण रहित चित्त व्हायला पाहिजे. मग त्यासाठी साधना करायची आहे तीच मिळणारच आहे आपल्याला. कारण सगळ्याजवळ सगळ्या आपलं ज्याच्यावर आपला अधिकार सगळ्यावर चालतो ती एकमेव आहे आत्मतत्व. दुसरा कशावरही आपला अधिकार चालत नाही. कारण सगळ्यात जवळ असणारं तत्व कोणतं असेल तर आत्मतत्व आपल्या देहापेक्षाही जवळ आहे. देहामुळं ते झालंय, देहानं वेष्ट नाही त्याच्याभोवती, पण देहापेक्षा जवळ असलेलं ते तत्व आहे. आणि म्हणून ते सगळ्यात प्राप्त करण्याला सोपं आहे, सहज आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे जेव्हा आपण आपलं चित्त शुद्ध करतो त्यावेळी ते तिथंच आहे असा अनुभवाला येतो. काही काळ सूर्य जसा ढगाळनं झाकला जातो किंवा पाणी जसं शेवाळानं झाकलं जातं, पण पाणी कुठं गेलेलं नसतं. शेवाळ दूर केलं की पाणी निर्माण होत तिथं असतं आणि ढग दूर झाले की सूर्य दिसतो. तसा प्रकार आहे. सूर्य काय निर्माण केला काय? नाही केला. तसं पाणी निर्माण केलं काय? नाही. पाणी होतंच. शेवाळामुळं माझ्या दृष्टीला ते गोचर होत नव्हतं. सूर्य होताच, पण ढगामुळं तो आच्छादलेला होता. हे आच्छादन दूर करणं म्हणजे साधना करणं आहे. आपल्याला दुसरी साधना काय देवाच्या प्राप्तीसाठी करायची नाही, कारण देव प्राप्तच आहे, आत्मतत्व प्राप्तच आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र साधना करावी लागत नाही. उलट साधनेमुळे ते प्राप्त होत नाही. परंतु जेव्हा मलिन चित्त निघून जातं ना, विक्षेप चित्तातले निघून जातात ना, त्यावेळी ते स्थिर असणाऱ्या तत्वाचा अनुभव यायला लागतो. बाकी काही होत नाही. त्यालाच मुक्तीचा अनुभव म्हणतात. मग सुरुवात काय आहे? निरीच्छ तिथं अधिकारी आहेत, निष्काम अधिकारी आहेत असं माऊली बोलतात. जे गावीचे निष्काम अधिकारी आहे त्या गावात म्हणजे आत्मप्रदेशामध्ये राहणाऱ्या गावामध्ये निष्काम तेवढेच अधिकारी प्रवेश करू शकतात. जे सकाम आहेत किंवा इच्छेनं ग्रासलेले आहेत त्यांना यामध्ये प्रवेश होत नाही, हे सांगायचं आहे. म्हणून आपलं चित्त वासनारहित व्हायला पाहिजे. म्हणून इच्छा पकडली तरी इच्छा ही मला पूर्ण करता येईल एवढं माझ्यामध्ये शक्ती नाही. इच्छा पूर्ण होणं न होणं या सगळ्या प्रारब्धाधीन गोष्टी आहेत. आपण प्रयत्न करत राहावं पण इच्छा करू नये. इच्छा म्हणजे फलासक्ती आहे आणि या फलासक्तीमध्ये आपण गुंतून पडलो की कर्माचं बंधन निर्माण होतं. कारण कर्म मी केलं त्याचं फळ मला असंच मिळायला पाहिजे अशी एक इच्छा तयार होते आणि त्यामुळं आपण त्यामध्ये गुंतून राहतो आणि मग काय होतं की आपल्या भोवती कर्माचं बंधन पडत असतं. म्हणून खरं सुख ज्याला आपण म्हणलेलं आहे ते अंतरात्म्याचं आहे. इथं श्लोकामध्ये सुद्धा तेच वर्णन सांगितलेलं आहे बघा, की काय म्हणतात, ब्रह्मनिर्वाण मृषया क्षीण कल्मषा छिन्न द्वेदा यतात्मान सर्वभूत हिते रता, असं जे वर्णन केलेलं आहे. सर्व भूतमात्राच्या हितासाठी तो तत्पर असतो, कारण त्यानं अंतरात्म्यातलं सुख पाहिलेलं असतं. त्यासाठी त्याला आत्मस्वरूपाशी फक्त एकरूप व्हावं लागतं. मला जर त्या आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर मी आता माझं तादात्म्य कशाशी आहे? देहादी प्रपंचाशी तादात्म्य आहे. ते तादात्म्य सुटलं की आपोआप आपलं तादात्म्य जे आहे एकरूपता जी आत्म्याशी होते आणि आत्म्याशी एकरूपतेसाठी प्रयत्न करावा लागत नाही. आणि इथं प्रयत्न करून सुद्धा तादात्म्य घडत नाही बरं का. आपण म्हणतो की आपण त्याच्याशी त्या चिंतनामध्ये सतत असतो. काय? देहादी जो प्रपंच आहे त्याच्या चिंतनामध्ये असल्यामुळे त्याच्याशी एकरूप झालेला असतो. ती एकरूपता सोडावी आणि कुठली सोडली की इकडं बरोबर आत्म्याशी एकरूपता होते, कारण ते शांतपणे अनुभवायचं तत्व आहे. यासाठी फार वेगळं काम, थोडासा एकांताचा वास अगोदर करावाच. मात्र कुठंतरी एकांतामध्ये बसून याचा विचार थोडासा आपण करणं फार गरजेचं आहे. पण आपल्याला एकांत नकोसा वाटतो ना. खूप लोक असे आहेत ना
ती अस्वस्थ होतात माणसं नसली की. त्यांना सारखा गडबड गोंधळ सगळं लागतं. शांतता झाली की काही म्हणतात शांतता खायला उठती म्हणे. आता हा विचित्र विचार आहे बरं काय, तसा विचार केला तर, की शांतता खायला उठते. खाते तर आपलं काय खाते माहिती आहे का, आपल्या चिंता खाऊन टाकते. खरं विचार केला तर शांतता काय खाऊन टाकते, तर आपल्या चिंता खाऊन टाकते. एकांतामध्ये आपण बसलो ना, त्या शांतीचा अनुभव घेत असताना आपल्या चिंता सगळ्या दूर होतात. म्हणून आत्मतत्वाचा आणि तत्वाचा विचार जो आहे, तत्वज्ञानाचा विचार, हा विचार सतत केला पाहिजे. आपण कोण आहोत, काय करायसाठी आलेलो आहोत, काय करायला लागलोय, काय, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो. तेव्हा आपल्याला खऱ्या सुखाचा अनुभव येत असतो. आपल्याला वाटतं जे सुख आहे ते बाहेर आहे, आणि बाहेर शोधण्यामधनं आपलं आयुष्य निघून जातं. सारखं बाहेर आहे. मग ते मुलांच्यामध्ये शोधेल मी, पत्नीमध्ये, पतीमध्ये, मुलाबाळांच्यामध्ये, आईवडिलांच्यामध्ये, गणगोतांच्यामध्ये, वस्तूमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, या सगळ्यात मी सुख शोधायला बाहेर पडलोय. पण खऱ्या विचार केला तर ते सगळे जड आहेत आणि ते मला काय सुख देणार नाहीत. विचार केला तर कळतं ते, नाही विचार केला तर आपण त्यातच सुख आहे म्हणून त्यातच गुंतून राहतो. त्यामुळं विषय सुखामध्ये सुख आहे असं वाटायला लागलं की धावाधाव सुरू होते, आणि मग आत्म्या सुखाचा आनंद लुटताच येत नाही असं माऊली बोलतात. म्हणून आपल्याला मानसिकतेनं वाढलं पाहिजे. आपण वयानं किती वाढतोय ना, शरीरानं किती वाढतोय याला महत्त्व नाही, आपलं मानसिक वय वाढलं पाहिजे. मानसिक प्रगल्भता ज्याला आपण म्हणतो ती प्रगल्भता वाढली पाहिजे. विचार करण्याची जी पायरी आहे, स्तर आहे, तो वाढत वाढत रोजच्या रोज गेला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की नित्य नवा दिस जागृतीचा, जागृतीचं रोज दिवस उजाडला पाहिजे. रोज नवीन नित्य जागृती असली पाहिजे. म्हणजे नवीन नवीन चांगले विचार, उत्साहवर्धक विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. त्यावेळी मानसिक वय वाढतं. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात आपण किती वर्षे एका इयत्तेमधली दप्तरं वापरतो. दप्तर बदलायची वेळ आलेली असते. कुठल्या तरी एका वयामध्ये जावं आणि दप्तर बदलावं म्हणतात. लहानपणी छोट्या बाळाला बालवाडीमध्ये जे दप्तरात बॅग जी दिली जाते, ती छोटीशी बॅग आणि छोटंसं काहीतरी त्यामध्ये डबा असतो खाण्याचा. पण त्याच्यापेक्षा सुद्धा जेव्हा तो मुलगा 10वीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी 10वीमध्ये गेल्यानंतर त्याला त्याचा दप्तर बदललेलं असतं. हे बदलणं गरजेचं आहे. आपण कुठं बदलत असतो, आपण बदलतच नाही दप्तर. दप्तरामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत तशा आहेत. आणि म्हणतो मी मला सुख अजून कसं काय प्राप्त झालं नाही, इतक्या वर्षे मी नाम घेतो ही वरवरच्या गोष्टी आहे. दप्तरातलं साहित्य बदललंय काय, सॅक तीच आहे, आतलं सॅक काय आहे मोठी, पण बदल आतमधला काय आहे, आत आहे तेच आहे. विचार केला तर लक्षात यायला लागतं. म्हणून मानसिक वय वाढणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ज्यावेळी माझं एखाद्या वस्तूला म्हणतो ना, त्यावेळी ती वस्तू माझ्यापासून दूर असते बरं काय, लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून ज्याला आपण माझं म्हणतो, भगवान श्रीकृष्णांना विचारलं तू की राधेला तू कधीच माझी म्हटला नाहीस. भगवान श्रीकृष्णाला विचारला प्रश्न, राधेला तू कधीच माझी म्हटला नाहीस. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय बोलता बघा, अरे माझी म्हटल्यामुळं ते दूर ढकललं जातं, दूर होतं. छोटी गोष्ट आहे. ज्याला आपण माझं म्हणतो ना ते दूर होतं. आणि बरेचशी म्हणतात मला माझं म्हणतच नाही तुम्ही. आता माझं म्हणणं म्हणजे दूर जाणं आहे. कारण माझे शब्दातच अर्थ आहे की दूरची गोष्ट आहे की ती माझ्यामध्ये विचारात घेतली जाते. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की इथं माऊली म्हणतात जे साचो कारे परम ते अक्षर निश्चिम, जे खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे आणि जे अविनाशीने अमर्याद आहे आणि ज्याच्या गावाला जाणारे जे आहेत ते निरीच्छ आहेत. ज्याची इच्छा सोडली त्यांनाच हे कळतं. त्या आत्मसुखाची गोडी इच्छा ठेवून होत नाही बरं काय. प्रपंचाच्या आणि विषयांच्या आसक्तीमध्ये आपण जेव्हा गुंतून जातो तेव्हा आपण निरीच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे सुख लाभतच नाही आपल्याला. कितीही कुठेही बसो, मग भले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावो नाहीतर आणखीन कुठे जंगलामध्ये जावो, माझ्याबरोबर संसार येतोच ना. त्यामुळे संसार, इच्छाला दुसरं नाव संसार आहे. इच्छा करणं म्हणजे संसार आहे. ज्यावेळी संसार सोडायचा असं आपण ज्यावेळी म्हणतो ना, तर संसार सोडला जात नाही, इच्छा टाकता येते. इच्छेचा त्याग करणं यालाच म्हणायचं जीवनमुक्ती आणि संसार सोडणं आहे. म्हणून इथं माऊलीने एक अधिकारी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे की जो इच्छेचा त्याग करतो ना, इच्छा बाळगतच नाही ना, तो खऱ्या अर्थानं योग्य पुरुष असं वरच्या पुढं वर्णन केलेलं आहे. जे महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले, काय म्हणतात बघा, विरक्ता भागा पिटले जे निसंशया पिकले निरंतर.
ते जे तत्व साक्षात्कारी पुरुषाकरता वेगळे काढून ठेवलेले आहे. महर्षी वाढले श्लोकामधला शब्दच आहे बघा, श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की त्यामध्ये शब्द महर्षी शब्द घातलेला आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. ते काय म्हणतात की महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले, जे वैराग्यवान आहेत त्यांच्याच वाट्याला, भागा पिटले म्हणजे त्यांच्या वाट्याला आलं. ते सुख फक्त वैराग्य असेल त्याच व्यक्तीला ते प्राप्त होतं. आणि वैराग्य म्हणजे समस्त संसाराबद्दलची कोणतीही इच्छा न उरणं. आता इच्छा सोडली म्हणजे काय जगता येत नाही असं काही नाही बरं काय, जगता येतं. इच्छाच धरून सगळ्या गोष्टी आपण भोगत असतो का? न इच्छा करता सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो. मी माझ्या पापण्या हलवतो, डोळे हलवतो, इकडे तिकडे मान हलवतो. इच्छा अगोदर केलेली असते काय, मी आता मान हलवणार आहे, मी डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करणार आहे, अशी इच्छा नसते. आपोआप इच्छा नसताना सुद्धा होत असतात आणि त्यामुळंच ते निरीच्छ झालेलं असतं त्या ठिकाणी. इथं माऊली म्हणतात जे महर्षी आहेत ज्यांचा संशय जो आहे तो संशय निघून गेलेला आहे आणि ज्यांची श्रद्धा बळकट झालेली आहे त्यांनाच हे तत्व फावतं म्हणजे प्राप्त होतं. पिकले निरंतर सर्व काळ पिकले जाते म्हणजे सर्व काळ त्यांनाच ह्या सुखाची प्राप्ती होते. वरती सांगितले निरीच्छ, कारण ते सुख कसं आहे, परम आहे, निरतिशय आहे, न विटणार आहे. कसे शब्द वापरतात बघा, शास्त्रानं वापरलेले शब्द आहे. न विटणारा शब्द आहे. संसारातली सगळी सुखं विटणारी असतात, जुनी होतात. कुठली वस्तू घ्या, बोलणं घ्या किंवा विचार घ्या, सगळे जुने 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 होतात. तसं संसार आत्मसुख जुनं होत नाही. नित्य नवा दिस जागृतीचा असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याचा अर्थच तो आहे की ते सुख विटणारं नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विटे ऐसे सुख नुहे भक्ती रस, परत परत आस सेवावी हे. पुन्हा पुन्हा सेवन करावं असं वाटतं, तेच सुख आत्मसुख असतं. पण विषयातलं सुख कसं आहे, विटतं. पुन्हा पुन्हा सेवन करूसं वाटतंय का बघा. एक गोष्ट आपण पाहिलेली आहे, ताजमहाल पाहायचा आहे, पाहून आलो, सारखा पाहायला जातोय आपण बघा, आणि नाही पुढच्या महिन्यात आणि ताजमहाल बघायचा, त्याच्या पुढच्या महिन्यात, वर्षातून 10 वेळा ताजमहाल पाहावसा वाटतो नाही. विटणारं सुख आहे ना ते, विषयाचं सुख आहे, माझ्या डोळ्याच्या द्वारे मिळणारं ते सुख आहे, मग विटलं. त्याला अर्थच नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, तुकाराम महाराज म्हणतात. भक्तीचं म्हणजे आत्मसुखाचं सुख जे आहे, आत्मस्वरूपाचं सुख आहे, हे विटणार नाही. तर परत परत आस सेवावी हे परत प्राशन करावं असं वाटतं. बासुंदीच्या 2 वाट्या मारल्या तर आपल्याला पुन्हा बासुंदी नकोशी वाटते, कारण ते विषयातलं सुख आहे. तसं नामाचं नाही. नामाची गोडी जर एकदा प्राप्त झाली तर ते नाम आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं. आणि पुन्हा पुन्हा नाम गोड पुरे गोड सकळ घी, रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, नाम कसं गोड आहे तर नाम गोड पुरे कोड सकळ ही. माझी कोड कौतुकाने लाड पुरवण्याचं काम नाम विठ्ठलाचं नाम करतं. येणे काय म्हटलेलं आहे, नाम गोड पुरे कोड सकळ ही, रसना येरा रसा विटे. आपली जीभ इतर रसानं विटते आणि हे घेता घोट अधिक हे, ह्याचा अधिकच आनंद वाटायला सुरुवात होते. जर आपण रसनेच्या द्वारे अधिक काहीतरी सेवन केलं तर त्याचा वीट येतो. पण हे परम तत्व निरतिशय तत्व आहे आत्मसुखाचं, भगवंताचं सुख आहे, ते विटत नाही. तर त्याला पुन्हा पुन्हा सेवन करावं असं वाटत असतं. रसना म्हणजे जेव्हा आपण खाण्यासाठी वापरतो जीभ तेव्हा त्याला रसना म्हणतात, आणि बोलण्यासाठी वापरतो जीभ तेव्हा त्याला वाणी म्हणतात. दोन्हींचा फरक आहे, फक्त फरक म्हणून केलेला आहे. एकाच इंद्रियाकडे 2 कामं दिलेली आहेत. असं एकमेव इंद्रिय आहे शरीरातलं की ज्याला एकच इंद्रियाने 2 कामं दिलेली आहेत. पण इतर इंद्रिय बघितली तर पाय 2 आहेत आणि चालण्याचं काम एकच आहे. हात 2 आहेत पण हाताच्या ज्या हालचाली करायचे ते एकच काम आहे. डोळे 2 आहेत पण पाहण्याचं काम एकच आहे. कान 2 आहेत पण ऐकण्याचं एकच काम आहे. जीव एक आहे पण काम मात्र 2 आहेत. एक म्हणजे टेस्ट घेतं आणि दुसरी गोष्ट बोलतं. बोलण्याचं एक काम, खाण्याचं चव घेण्याचं काम हे ह्या जिभेकडं आहे. पण रसनेचा वीट येतो ह्या विषय सुखामुळं. पण तीच रसना, तीच जीभ जर नामासाठी वापरली ना तर त्या नामाच्या वापरलेल्या त्या जिभेमुळं आपल्याला जो रस प्राप्त होतो तो विटत नाही.
असं तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि त्या संदर्भात ते बोलतात. म्हणून वरच्या ओळीमध्ये बोलताना साचो कारे परम नाते अक्षर निश्चिम असं शब्द वापरले त्या सुखासाठी. ते अमर्याद सुख आहे. किती जणांनी घ्या, संपत नाही. पण कुठंतरी राशन मिळते, ते संपते कसं? आता झालं, जे वाटप चालू होतं ते संपलं, सगळं संपतंय बघा या पृथ्वी तरावरलं. पण आत्मसुख जे आहे ते कधीही संपत नाही. पण त्या आत्मसुखाकडे कोण जातच नाही ना. हा मुख्य मुद्दा आहे. अमर्याद आहे, न संपणार आहे. म्हणून ते फक्त निरीच्छ माणसालाच भेटतं. मग त्यासाठी कोणती गोष्ट सांगितली माऊलीने? 147 ओळीमध्ये सांगतात, जे महर्षी वाढले विरक्ता भागा पेटले. जे ऋषी आहेत, ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं, जे विरक्ती आहे ज्यांच्याकडे आहे, म्हणजे समस्त संसाराबद्दलचं वैराग्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे किंवा इच्छेचं वैराग्य प्राप्त झालेलं आहे, विषय सुखाचं ओढ जी होती ती ओढ कमी झालेली आहे, प्रपंचाचं चिंतनाची जी ओढ चित्ताची होती ती कमी झालेली आहे, त्यांनाच आत्मसुखाचा पत्ता लागतो. तेच त्याचे अधिकार आहेत. म्हणून महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. आणि निसंशय असायला पाहिजे. इथं काय शब्द जो वापरलेला, छिन्न द्वेधा यथात्मान शब्द वापरलेला आहे. छिन्न द्वेधा म्हणजे ज्यांचे संशय नष्ट झालेले असतात आणि श्रद्धा दृढ झालेली असतात, असे महर्षीसाठी हे वेगळं काढून ठेवलेलं सुख आहे. त्यांच्यासाठी काढून ठेवले. भगवंताची आणि ईश्वराची तशी नियोजनच आहे. म्हणजे परमपूज्य काका जे सुख भोगतात नाही, ते आम्हाला कुठे मिळतच नाही. मिळत नाही म्हणजे काय नाही, काय ते आहे, पण ते काढून ठेवलं ईश्वरानं त्यांच्यासाठी. कारण ते तपस्वी, त्यांनी तप केलेलं आहे, त्यांनी खूप साधना केलेली आहे आणि त्या साधनेचं फळ म्हणून त्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली आहे. आपल्यालाही प्राप्त होईल. कुणाला होते म्हणून सांगितलं, विरक्ती भागा पिटले. जे विरक्ती आहेत ना त्यांनाच ते मिळणार आहे. महर्षी असायला पाहिजेत. महर्षी शब्दाचा अर्थ आहे तत्ववेत्ते पुरुष, जीवनमुक्त किंवा आत्मज्ञानी जे पुरुष आहेत, असे वैराग्य संपन्न आहेत, त्यांच्यासाठी हा वाटा वेगळा काढून ठेवलेला असतो. जे संदेहरहित असतात त्यांनाच हे बहरलेलं पीक, पीक शब्द वापरलेला आहे माऊलीने. जे निसंशया पिकले निरंतर, हे जे पीक आहे ना ते भरघोस प्राप्त होतं. या सुखाचा लयलूट त्यांनाच मिळते. कोण सुखाचे अधिकारी आहेत? ज्यांनी निरीच्छ झाले ते, ज्यांना संसाराबद्दलचं काही घेणं देणं नाही ना, काही नाही, अगदी मस्त जगत असतात ते. काही त्यांचं कोण काय बोललं, कुणाकडून काय मिळालं, कुणाला काय दिलं, माझं काय गेलं, काय मला मिळालं, त्या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर पडलेले असतात. कुछ पाना नाही कुछ खोना नाही. महात्मे सांगतात काही इथं मिळवायचं नाही आणि काय घालवायचंही नाही. आपल्याला वाटतंय गेलं, आपल्याला वाटतंय मिळवलं. मिळवलं ज्याला वाटतंय ना त्यांनाच वाटतंय गेलं. कारण मिळवल्याची कल्पना केली होती ना, मी मिळवलं मग मिळवलं, नंतर गेलं गेलं, असं होणारच आहे. जे असतं निर्माण होतं त्याचाच नाश होतो. आत्मसुख कधी निर्माणही होत नाही. त्यामुळे ते कसं आहे, अक्षर निश्चिम आणि परम शब्द वापरलेला आहे. निरतिशय या सुखापेक्षा दुसरं सुख मोठं नाही, म्हणून त्या सुखाला निरतिशय सुख म्हणतात. म्हणून या ऋषीनं आत्मदर्शन झालेलं असतं आणि त्यामुळं त्यांचे आवरणादिले 3 दोष आहेत, मल विक्षेप आवरण, हे त्यांचं गेलेलं असतात. आणि विवेकाने अंगी त्यासाठी वैराग्यच यावं लागतं. हे वैराग्य कसं यावं लागतं? विचारानं यावं लागतं, विवेकानं यावं लागतं. विवेक म्हणजे विचार. ह्या विवेकानंच वैराग्य यावं लागतं. पण ठरवायला पाहिजे खरं कुठलं आणि खोटं कुठलं, सत्य कुठलं आणि मिथ्या कुठलं, हे विचारानं ठरवायला पाहिजे. ठरलं की त्यातलं सोडायचं कुठलं, ठरलं हे कशामुळं ठरलं? विवेकामुळं ठरलं. आणि सोडायचं ठरलं, सोडलं कशामुळं? वैराग्यामुळं सोडलं. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत परमार्थामध्ये, विचार आणि वैराग्य. 2 गोष्टी व्यवस्थित चालल्या तर आपल्या लक्षात यायला लागतं, विवेक करायचा, विचार करायचा. हे सार आहे, हे असार आहे. हे असार आहे ते मला सोडायचं आहे. सोडलं ना की त्याच्याबद्दलची विरक्ती आली, वैराग्य आलं म्हणायचं. हे वैराग्य विचारानंच यावं लागतं. काही काही माणसं रागानं सोडतात बघा आणि परत धारण करतात. रागानं नको म्हणतात, टाकून जातात आणि परत घेतात. याचा अर्थ विचारानं ते सोडलेलं नसतं. काही काही माणसं जंगलातून निघून जातात बघा, घरातल्या माणसांना कंटाळून, मुलाबाळांची भांडणं त्यांना सहन होत नाहीत म्हणून काही काही घर सोडून जातात, परत येतात. मात्र का? विचारानं सोडलेलं नसतं म्हणून.
म्हणून अगोदर विचार केला पाहिजे की माझ्यासाठी योग्य काय आहे. म्हणून इथं कुणाला मिळते म्हणले, महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले, आणि जे निसंशया पिकले त्यासाठी संशय विरहित आपलं जगणं असायला पाहिजे. असं जगणं होईल तेव्हा सर्व संदेश सुद्धा जागतात. कठोपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे बघा, उपनिषदामधला आहे, कटमधला काय बघा, भिद्यते हृदय ग्रंथी चिंतते सर्व संशया, मला वाटतं ईशावास्यमधला आहे. क्षीयन्ते चाश कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. ज्यांचा सगळा संशय नष्ट झालेला असतो, ज्यांच्या हृदयग्रंथी भेद झालेला असतो. हृदयग्रंथी म्हणजे ज्या अनेक जन्मापासून आपल्याला वासनेतून निर्माण होणारं एक प्रकारचं हे चक्र आहे, ते आतमध्ये कायम असतं. जोपर्यंत ते तुटत नाही हृदयग्रंथीना, तोपर्यंत आपले संशय दूर होत नाहीत आणि त्या कर्मातून आपली मुक्तता होत नाही. म्हणून कर्माचा सुद्धा क्षय म्हणलेला आहे. क्षीयंतेचं साश्य कर्माने, त्याच्या कर्माचा सुद्धा क्षय होतो. ज्यांचं संशय गेले, श्रद्धा दूर झाली, आणि त्यावेळीस त्यांना काय होतं, हृदयग्रंथी सुद्धा तुटून जातात. भिद्यते हृदयग्रंथी. फार सुंदर श्रुती सांगते आपल्याला. म्हणून आतलं जे आहे ना, ते नकोसंच वाटलं पाहिजे. एका पॉईंटवरती येऊन नकोसं वाटेल त्याच वेळी सुखाला सुरुवात होते. आपण म्हणतो नको म्हटलो तर गेलं, मग सुख कसं मिळेल मला, असं वाटत असते ना कल्पनेनं. वास्तविक या सगळ्या प्रापंचिक गोष्टी ज्या विषयातले जी सुख आहेत ती नकोशी वाटल्यामुळेच आपल्याला खऱ्या सुखाचा पत्ता लागत असतो. पण आपण म्हणतोय हे विषयातलं सुख माझ्या जवळ पाहिजे, ना तर मी सुखी कसा होणार, असं आपल्याला वाटत असतंय. म्हणून निसंशय किंवा श्रद्धावान झालं तरच हे अनुभवता येतं. कुठल्या तरी गोष्टीची शंका कायम मनात राहिली तर सुख प्राप्त होत नाही. श्रद्धा नसेल तर सुख प्राप्त होत नाही. असे महात्मे आहेत, काही न करता जगाचं कल्याण करतात. हे असे जे पुरुष आहेत ना, विरक्त झालेले पुरुष, काही करत नाहीत बरं काय, काही न करता जगाचं कल्याण करतात. आणि आम्ही रात्रंदिवस झगडतो, स्वतःचं सुद्धा कल्याण करता येत नाही आम्हाला, आणि ते काही न करता जगाचं कल्याण करतात. काय मोठा विचार आहे बघा. आपण जेव्हा माऊलींचं पसायदान वाचतो, त्या पसायदानामध्ये त्यांची जी भूमिका मांडलेली आहे, त्यांनी जी दुरितांचे तिमिर जावो किंवा विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे जे त्यांचे आहेत, किंवा खळांची व्यंकटी सांडो, हे त्यांचं तत्वज्ञानाचा जो भाग आहे तो त्यांच्या निरीच्छ होण्यातून निर्माण झालेला आहे. त्यांना जगाबद्दलची काळजी असते. म्हणून म्हणलेला इथं सर्व वर्णन केले बघा, सर्व भूत हिते रतः, असा तो झालेला जो असतो ना, तो असा सर्व भूत हिते, ज्याचं संशय गेलेले असतात, ते असे सर्व भूत म्हणजे सर्व जगाच्या कल्याणासाठी झगडत असतात. म्हणून विचार केलेला आहे की त्याने नुसता संकल्प केला तरी सगळ्या गोष्टी होत असतात. परमपूज्य काका आता काही करत नाहीत, पण केवढ्या हालचाली चालू आहेत बघा. आणि आपण काय म्हणतोय, काकाने सांगितले, काकाने केले, काका तरी काहीच करत नाहीत. पण चाललंय कसं, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, ते काही न करता जगाचं कल्याण करतात. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. एका निरीच्छ अशा विरक्त पुरुषाला देवदूत भेटलेले आहेत. एका महात्म्याला त्याला सत्ता दिली, संपत्ती दिली, सगळी कीर्ती दिली. तो म्हटला मला नको आहे, त्या उपभोगातून मी बाहेर पडलेला आहे. त्यानं काही स्वीकारलं नाही. शेवटी म्हणले इतरांचा उद्धार करण्याची शक्ती तरी देतो तुम्हाला, म्हणजे इतरांचा उद्धार तरी करा तुम्ही, तुम्हाला ती शक्ती देतो. तो म्हणतो ती शक्ती सुद्धा मला नको. मी कुणाचा उद्धार करणार आहे, काही करणार नाही. उद्धार कुणाचा करायचा असतो, स्वतःचा उद्धार स्वतः करायचा असतो. आपण 6व्या अध्यायामध्ये उद्धार आत्मना शब्द जो श्लोक आहे त्याच्यावरती बघणार आहे. कोण कुणाचा उद्धार करते, कोणच कुणाचा करत नाही. आपला स्वतःचा उद्धार मात्र आपण स्वतः करू शकतो. म्हणून या महात्म्याला त्या देवदूतांनी अशी शक्ती दिली की तुम्ही इतरांचा उद्धार करण्याची तरी तुम्हाला वर देतो, शक्ती देतो. तो म्हणला ते सुद्धा मला नको. त्यामुळे ते आलेले 5-10 देवदूत होते, ते एकत्र बसले, त्यांनी चर्चा केली आणि परस्पर त्यांनी ठेवले. त्यांनी म्हणले हा काहीच घेत नाही, पण जाता जाता आपण काहीतरी देऊया, त्याला असा वर देऊ, एक कुठला तरी असा वर देऊ की तो जिथे बसेल तिथे त्याच्या पाठीमागे त्याची सावली पडेल आणि त्याच्या सावलीत बसणारे जे आहेत ते उद्धरून जातील. काय वर दिला बघा जाताना देवदूतांनी, तू काहीच घ्यायला तयार नाही. म्हणून देवदूतांनी परस्पर चर्चा केली आणि म्हणले असं काहीतरी याला देऊया की जो तिथं बसेल आणि त्या बसण्याची जिथं सावली पडेल आणि त्या सावलीत जो बसेल तो उद्धरून जाईल. म्हणजे जो संत संघामध्ये येईल त्याचा उद्धार आपोआप होतो. कारण संत
कदाचित संकल्प करतील, नाही करतील, ह्याचा उद्धार व्हावा, ह्याचं भलं व्हावं असं म्हणतील, नाही म्हणतील, पण तरीसुद्धा त्यांच्या संगतीत आल्यामुळं मात्र आपला उद्धार होतो. त्यांनी नाही म्हटलं तरी आपला उद्धार होतो. ते काही न करता आपले कल्याण करून टाकत असतात, पण त्यांची संगत, त्यांचे विचार घेऊन आपण जगायला पाहिजे. आणि माऊली हेच यामध्ये बोलतात बरं का, या दोन्ही ओव्यामध्ये, जे महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले, जी निसंशया पिकले निरंतर, असे निसंशय झाले पाहिजेत. म्हणजे सावलीत बसणं या शब्दाचा अर्थ आहे की त्यांच्या तत्वज्ञानाच्या अनुरूप साधना करणं. त्यांची सावली म्हणजे काय सांगा बघू. तर सावली म्हणजे प्रत्येकाला ही देहाची सावली मिळेलच काय, नाही मिळणार, पण त्याच्या तत्वज्ञानाची सावली जगातल्या कुठल्याही माणसाला मिळू शकते. परमपूज्य काकांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आणि तत्वज्ञानाचं चिंतन आज हे अमेरिकेतील लोक करायला लागलेले आहेतच ना. दुबईमधले लोक करायलाच लागलेले आहेत ना. कारण काय, त्या तिथं स्वतः काका आहेत का, नाही. त्यांची सावली म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाला अनुरूप अशी साधना करणं, म्हणजे त्यांच्या सावलीत बसणं. सावलीत म्हणजे प्रत्यक्ष फिजिकली सावलीत नाही, तर ती सावली कदाचित प्राप्त होईल, नाही होईल, कारण तर सद्गुरू आपल्यापासून किंवा संत महात्मे आपल्यापासून खूप दूर असतात. पण त्यांची सावली म्हणजे त्यांनी जगाला दिलेला जो उपदेश आहे, तत्वज्ञान दिले, त्या तत्वज्ञानाचा अभ्यास मनापासून करणं, त्या तत्वज्ञानाप्रमाणे जगणं, जगण्यात त्या तत्वज्ञानाचा वापर करणं म्हणजे त्यांच्या सावलीत बसणं आहे. त्यांच्या मागोमाग जाणं म्हणजे काय करणं, तर ते मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत, ते तुकाराम महाराज म्हणतात. त्यांनी मार्ग काढून दिलाय आणि त्यांच्या मागोमाग जायचं म्हणजे काय, त्यांनी उपदेशाला तयार केलेला एक ट्रॅक आहे, त्या ट्रॅकप्रमाणे वागत जायचं, चालत जायचं, आपोआप त्यांची आपल्यावरती कृपा होत राहते. त्यासाठी स्वतंत्र काही विचार करायची गरज पडत नाही, असं माऊलींनी या दोन ओवीमध्ये मारलेलं आहे. आपण 146 आणि 147 ओवीचा विचार 5व्या अध्यायातील या दोन ओव्यांचा विचार आजच्या चिंतनामध्ये केलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.